पहिलं असुरक्षित लैंगिक संबंध, दुसरं आहे HIV संसर्गित सुई जर टोचवण्यात आली तर होतो, तिसरं आहे संसर्गित रक्त जर चढवण्यात आलं तर होतो, आणि चौथं आहे HIV बाधित मातेला जर असेल तर होणाऱ्या बाळाला होतो. या 4 कारणांच्या व्यतिरिक्त HIV कशानेच होत नाही. तर हे संसर्गजन्य आजार नाही, हा HIV हा विषाणूमुळे पसरणारा आजार आहे समजा. आणि ह्याच्यावरती सांगितलं की एकदा जर हा आजाराची लागण झाली तर ते व्यक्ती मरेपर्यंत ह्या गोळ्या त्या व्यक्तीला खाव्या लागतात. एकदा जर गोळी चालू झाली ART नावाची अँटीरेट्रोव्हायरल नावाची गोळी असते, ती कायमस्वरूपी पेशंटला घ्यावी लागते. तर हे होऊ नये म्हणून याच्यावर काय करायला पाहिजे की सुरक्षित संबंध ठेवणे समजा. दुसरं आहे संसर्गित सुई न टोचून घेणे, संसर्गित रक्त न चढवून. आहे HIV बाधित माता जर असेल तर तिची तपासणी सरकारी दवाखान्यामध्ये फ्री मध्ये असते. ती फ्री मध्ये तपासणी करून घेऊन बाळाला वेळीच वाचवता येऊ शकते आपल्याला. आणि तसेच आपल्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ICTC सेंटर म्हणजे एकात्मिक सल्ला चाचणी केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेले आहे, जिथे की HIV टेस्टिंग मोफत मध्ये होते, पेशंटला काउन्सिलिंग केली जाते. जसं की आता ते पेशंट आपल्याला सुसाईड केलं तिथपर्यंत पेशंट आपण जाऊ देत नाही, पेशंटला त्यातून बाहेर काढून वेळेवर औषध उपचार चालू करून त्याला कव्हर करतो. अशा ART नावाची ट्रीटमेंट पण आपल्याला अवेलेबल आहे सगळी. या सुविधांचा लाभ इथून मिळतो समजा पेशंटला. पहिलं असुरक्षित लैंगिक संबंध, दुसरं आहे HIV संसर्गित सुई जर टोचवण्यात आली तर होतो, तिसरं आहे संसर्गित रक्त जर चढवण्यात आलं तर होतो, आणि चौथं आहे HIV बाधित मातेला जर असेल तर होणाऱ्या बाळाला होतो. या 4 कारणांच्या व्यतिरिक्त HIV कशानेच होत नाही. तर हे संसर्गजन्य आजार नाही, हा HIV हा विषाणूमुळे पसरणारा आजार आहे समजा. आणि ह्याच्यावरती सांगितलं की एकदा जर हा आजाराची लागण झाली तर ते व्यक्ती मरेपर्यंत ह्या गोळ्या त्या व्यक्तीला खाव्या लागतात. एकदा जर गोळी चालू झाली ART नावाची अँटीरेट्रोव्हायरल नावाची गोळी असते, ती कायमस्वरूपी पेशंटला घ्यावी लागते. तर हे होऊ नये म्हणून याच्यावर काय करायला पाहिजे की सुरक्षित संबंध ठेवणे समजा. दुसरं आहे संसर्गित सुई न टोचून घेणे, संसर्गित रक्त न चढवून. आहे HIV बाधित माता जर असेल तर तिची तपासणी सरकारी दवाखान्यामध्ये फ्री मध्ये असते. ती फ्री मध्ये तपासणी करून घेऊन बाळाला वेळीच वाचवता येऊ शकते आपल्याला. आणि तसेच आपल्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ICTC सेंटर म्हणजे एकात्मिक सल्ला चाचणी केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेले आहे, जिथे की HIV टेस्टिंग मोफत मध्ये होते, पेशंटला काउन्सिलिंग केली जाते. जसं की आता ते पेशंट आपल्याला सुसाईड केलं तिथपर्यंत पेशंट आपण जाऊ देत नाही, पेशंटला त्यातून बाहेर काढून वेळेवर औषध उपचार चालू करून त्याला कव्हर करतो. अशा ART नावाची ट्रीटमेंट पण आपल्याला अवेलेबल आहे सगळी. या सुविधांचा लाभ इथून मिळतो समजा पेशंटला. अनेक पेशंटला वापरल्याने किंवा टॅटू काढताना जे साधनं वापरली जातात ते एकपेक्षा अनेक लोकांना वापरल्यामुळे जे HIV बाधित पेशंट असतात त्यांचं संक्रमण बाकीच्या चांगल्या निरोगी माणसांना पण होऊ शकतं. त्यामुळे आरोप करायचं सोडून त्या पेशंटला आपण आधार दिला पाहिजे, त्यांना भावनिक आधार द्या. त्यांना आजारामुळे कमी समजू नका, तर आपल्याच एक समजून त्यांना जेवण वगैरे व्यवस्थित द्या, त्यांच्याशी बोला, त्यांचं मन हलकं करा, त्यांच्या भावनांना समजून घ्या. आणि त्याची काही लक्षणे असतात जसे की थकवा, अशक्तपणा, सारखं ताप येणे, वारंवार इन्फेक्शन होणे, ही अशी काही लक्षणे दिसल्यानंतर जवळच्या ग्रामीण रुग्णालयात किंवा ICTC सेंटरवरती आपल्याला मोफत HIV ची टेस्ट करून दिली जाणार आहे. आणि ART ट्रीटमेंट म्हणजे जसं की अँटीव्हायरल थेरपी, ही थेरपी HIV ग्रस्त पेशंटला दिली जाते. त्यामध्ये जे मेडिसिन असतं त्याच्यामध्ये जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढवण्यास मदत होते. तर ही थेरपी पण या ICTC सेंटरवरती मोफत दिली जाते. तर तुम्ही जेव्हा तुम्हाला असे पेशंट दिसतात किंवा अशी लक्षणं भेटतात तेव्हा तुम्ही ICTC सेंटरवर जाऊन तुमची तपासणी करून घ्यायची आहे आणि त्यावर तुझी थेरपी भेटते ती घ्यायची आहे. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम ST डेपो यांनी आपल्याला जागा दिली. अरे तुला तर खूप दात आहे, डॉक्टर दाखवून घे बरं का. काही नाही, गोळी खाल्ली होती मी, पिंट्या पण आणली होती. गोळी नीट काय होईल नीट. किती दिवस झाला दुखत आहे, सारखं रुपयामध्ये तरी तुला जायचं नाही, ऐकतो पण ऐकायचं जायचं घेतो
जाते का ते? एक वर्षापासून आजारी पडत असलेला आदित्य दुर्लक्ष करून त्याची कामं करत असतो. पण याचा परिणाम काय होतो हे बघूया दुसऱ्या प्रसंगामध्ये. आदित्य आणि त्याची बायको डॉक्टरांकडे जायला निघतात. नेक्स्ट पेशंट बोलवा. मिस्टर आदित्य तुम्हीच आहेत का? डॉक्टर सर तुम्हाला बोलवतात. या सर बसा. काय झालंय नेमकं? दुखत आहे 2 दिवसापासून. 2 दिवसापासून दुखतंय. अहो 2 दिवसापासून नाही, 1 वर्षापासून यांचं दुखतंय. सारखं चक्कर येऊन सुद्धा पडतात. 1 वर्षापासून दुखतंय तुमचं. या बरं जरा इकडे चेक करू द्या मला. मग आता काय करावं लागेल? काही रक्ताच्या तपासणी लिहून देतो तुम्हाला. त्यामध्ये त्याला व्यवस्थित जेवण भेटल्यामुळे बस क्रमांक 6007 नेवासा अक्कलकोट अजूनच खराब होतो. बोधेगाव बालमटाणे उमापूर गेवराई बीड मांजरसुंबा येडशी येरमाळा तुळजापूर सोलापूर अक्कलकोट. तर बघूया दुसऱ्या कुटुंबामध्ये काय चाललंय. ओंकारचे कुटुंब शिक्षित आणि समजदार असतात. तर बघूया ते त्याला कशी प्रतिक्रिया करतात. दीक्षा दीक्षा कुठे गेली? हा बोला ना, आले. मला आंघोळीला पाणी ठेव, मी कटिंग करून आलो. अरे काय लागलं तुम्हाला? किती रक्त निघतंय तिथून? अरे ते कटिंग करताना नाही का प्लेट लागलं होतं इथे त्या नावाकडे. नावाला बरोबर डॉक्टर नाही आला तर किती रक्त निघतंय? ते जाऊ दे, तू आंघोळीला पाणी ठेव. बरं ठीक आहे, तुम्ही ते क्लीन करून द्या. मी आंघोळीला पाणी ठेवते आणि ठेवायला वाटते. हो. 1 वर्षानंतर ओंकार पण आजारी पडायला लागतो. आई जेवायला या. तुम्ही पण बसून घ्या. चल ओंकार जेवण करूया. अहो काय झालं तुम्हाला? आई आई यांना चक्कर आली. अरे काय झालं याला? चक्कर आली, अचानक पडले ते. चला आपण याला हॉस्पिटलला घेऊन जाऊया. चल लवकर. सर एमर्जन्सी पेशंट आहे. काय झालं? याला इकडे घ्या. काय झालं? एक जण सांगा तुम्ही मला.